BJPनी या बजेटची थीम गीता अशी असेल असं जाहीर केलेलं आहे. तर त्याचा गीता म्हणजे GITA, ग्रोथ, इन्फ्रा, टेक आणि आत्मनिर्भर भारत अशी ती गीता थीम आहे. आणि बरंचसं बजेटचं जे काय भाषण होतं त्यामध्ये या थीमचा बऱ्यापैकी उल्लेख झाला असं एकूण माझं बजेट स्पीच ऐकल्यानंतर मत झालं. रविवारी सादर झालेलं बजेट आहे ते रविवारचं असं म्हणून हे पहिलं बजेट आहे आणि वित्तमंत्र्यांनी सादर केलेलं 9वं बजेट आहे. बजेट पूर्वी असं बोललं जात होतं की सामान्य माणसाच्या काय या बजेटकडनं अपेक्षा आहेत. तर विनोद असा होता की आमच्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवू नका, ही एकमेव अपेक्षा सामान्य माणसाची होती. मग नवीन कुठले कर येऊ नये आणि त्यासाठी कुठलाही भुर्दंड सामान्य माणसाच्या खिशावर पडू नये या दृष्टीची एकमेव अपेक्षा सामान्य माणसाची होती. कारण इन्कम टॅक्स आणि GST मध्ये भरपूर कर सवलती आत्तापर्यंत देऊन झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता नवीन फार काही केलं जाईल असं विशेष कोणाची अपेक्षा नव्हती. त्याप्रमाणे झालेलं आहे. आणि नवीन कुठले ॲडिशनल टॅक्सेस किंवा पेनल्टीज, काही कंप्लायन्स म्हणजे अनुपालनाचं बर्डन अशी काही वाढलेलं नाही आहे. नवीन आयकर कायद्यामध्ये गेल्या वर्षी ज्या बजेटमध्ये प्रोव्हिजन्स होत्या त्याच बऱ्याचशा इम्प्लिमेंट झालेल्या आहेत. आणि 1 एप्रिल 2026 नंतर जे काय उत्पन्न व्यक्ती किंवा संस्थेला मिळेल त्यावरती या कायद्यातील तरतुदींप्रमाणेच कर आकारणी होणार आहे. त्यामुळे ह्याची प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे की नवीन आयकर कायदा समजून घेतला पाहिजे. बराचसा तो कायदा हा जुन्या आयकर कायद्याप्रमाणेच जरी असला तरी काही मोठे बदल कर रचनेमध्ये या कायद्यामध्ये झालेले आहेत आणि ते गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्याचं बरंचसं विवरण करून झालेलं आहे. बऱ्याच जणांना ते माहिती आहे.